हाय हॅलो नमस्कार, मी आहे कोमल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, आज मी घेऊन आली आहे मस्त झटपट बनणारे कांदे पोहे, ते पण बिना शेंगदाण्याचे। तर चला पाहूयात। सर्वात अगोदर मी कढई घेतली, कढईला केली गरम आणि त्यामध्ये टाकले मी तेल जरा मी इथे जास्तच वापरलं आहे, कारण की मी कांदे पोहे मध्ये 8 कांदे मोठे वापरलेले आहेत, कारण मी अर्धा किलो कांदे पोहे बनवणार आहे। तर तेल टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी चांगली तरतरली तर मग टाकली मी जिरा आणि मग त्यानंतरला ह्याच्यामध्ये टाकलं मी कढीपत्ता पण चांगला फुलून आला आणि मग त्यानंतरला ह्याच्यामध्ये मी टाकल्या हिरव्या मिरच्या टाकल्याच्या नंतर मी टाकलं थोडंसं मीठ, कारण की मीठ टाकल्याने ना आपली ही जी फोडणी आहे ना खूप छान बसते आणि चव पण चांगली येते आणि आपले जे कांदे आहेत ना ते सुद्धा लवकर शिजून येतात। तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओही चेक करू शकता माझ्या चॅनलवर, बरेच रेसिपी मी अपलोड केले। हो, आता एवढ्या दिवसापासून मी कुठलेही व्हिडिओ टाकले नव्हते, कारण की जरा प्रॉब्लेम मध्ये होते, आजारी होते आणि थोडं घराचा प्रॉब्लेम सुद्धा होता, तर मी काही व्हिडिओ अपलोड केले नाही बरेच दिवसापासून। तर एवढ्या दिवसानंतर आज मी टाकते आहे कांदे पोहे, कारण की सकाळी लवकर उठली होती। तर इथे मी टाकले आहेत बटाटे, बारीकशे असे चिरून घेतले आहेत मी बटाट्यांना। एकच बटाटा घेतलाय मी आणि ते तुम्ही बघू शकता किती छान चिरले मी त्याला बारीक पातळ। तर बारीक पातळ चिरल्याने कसं आहे ना, हे ह्याच्यामध्ये चांगलं कांद्यासोबत आहे ना शिजून जातात बटाटे, तर शिजायला वेळ लागत नाही। आणि मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे न वापर करता मी बटाट्यांचा वापर केलाय। शेंगदाण्याने कसं पित्त कधी कधी होतं सकाळ सकाळी खाल्ल्यावर, तर म्हणून मी ते स्किप केलं। मी ते मोठा चम्मच मी हळद टाकली आणि चांगलं मस्त एक मिक्स केलं आणि हे कोरिएंडर पावडर टाकली। ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही वापरला, कारण की वापरत नाही आपण ह्याच्यात। तर बघा की छान कलर सुटून आलेला आहे, फोडणी किती मस्त बसली आहे। तर हे बघा, हे माझे पोहे जे मी धुवून साईडला ठेवले होते, चांगले फुलून ठेवले होते मी, बघा किती मस्त सुटसुटीत झालेत की नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचे पोहे चांगले भिजून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला ही ट्रिक सुद्धा दाखवेन, असे सुटसुटीत पोहे कसे आपण धुवून काढायचे ते पाण्यातनं। तर इथे मी असे टाकलेच पोहे, अर्धा किलो पोहे होते, तर थोडा वेळच लागत होता टाकायला, हळूहळू करून टाकलं। तर हो, मी व्हिडिओ नव्हते टाकत होते, तर तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ मिक्स केले असतील की नाही काय माहिती, पण माझे जे सबस्क्रायबर ते तर माझे व्हिडिओज वाटच पाहत होते की कधी मी बनवते। तर आता एकदम असं चांगलं टाकल्याच्यानंतर आपण मस्त एक छान असं मिक्स घेऊन येऊयात, चांगलं असं एकजीव करून घेऊयात। आणि बघा किती छान कलर सुटलाय। तर मिक्स करायसाठी पण आहे ना असं साईडनं आतमध्ये घ्यायचं आणि मधून आहे ना असं बाहेर काढायचं। आता इथं टाकले बघा मी ही आमचूर पावडर, ही आणि कशी ना चव खूप छान बसते, निंबू टाकायची गरज नाही पडत। आता टाका मस्त कोथिंबीर आणि घ्यायची मजा आलू शेव सोबत। पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा। पुन्हा एकदा भेटूयात, बाय।